Hello everyone. Today we are going to study about the remaining points in unit first. So in last lecture we studied about the quaternions, transforming vectors and determinants. After that the next point in the transformation chapter, which is perspective projection and interpolation. Okay. Then what is meant by perspective projection? Perspective projection is used in computer graphics. The following are the two stages to its computation. The first stage converts the world coordinates to the camera's frame of reference, and the second stage transforms camera coordinates to the projection plane coordinates. ओके, तुम्हाला मी मागच्या वीकमध्ये एक व्हिडिओ दाखवलेला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अँड इंटरपोलेशन याची कन्सेप्ट काय आहे ही तुम्हाला त्याच्यामध्ये कळाली असेल. या टाईपमध्ये तुम्हाला डायग्राम होती त्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये दोन स्टेजेस आहेत, फर्स्ट अँड सेकंड स्टेज. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल बघा. नाउ लेट्स सी हाऊ दिस कॅमेरा कोऑर्डिनेट्स आर ट्रान्सफॉर्म इनटू पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. वी बिगिन विथ द कॅमेरा इज डिरेक्टेड अलॉंग दी झेड ऍक्सिस. म्हणजे झेड ऍक्सिसला कॅमेरा प्लेस आहे असं कन्सिडर करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर एखादा ऑब्जेक्ट एखाद्या पर्स्पेक्टिव्ह अँगल मधून कसं दिसणार आहे तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही पोझिशन आहे तर ती पोझिशन प्लेस केली जाते याच्यामध्ये. बघा, as we are aware about the transform for locating a camera in world space and converting the world coordinate to the camera's frame of reference using the inverse transform. तर आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला याच्यामध्ये हे वर्ल्ड कोऑर्डिनेट्स काय आहेत किंवा कॅमेराज फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे तर हे याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचे आहेत या टर्म्स. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा स्पेस, वर्ल्ड स्पेस हे काय आहे तर याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट बघतो तर तेव्हा तो वर्ल्ड स्पेस मध्ये असतो, आणि जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर गेमच्या प्लेन मध्ये जेव्हा तो आपण प्लेस करतो तेव्हा ऍज अ कॅमेराज फ्रेम ऑफ रेफरन्सने आपण तो बघत असतो. तर त्यामुळे जो काही ऑब्जेक्ट आहे तो जेव्हा एखाद्या प्लेनवरती प्लेस होईल, म्हणजे आपल्या गेमचा जो प्लेन असेल, कार्टेशियन प्लेन असेल, तर त्याच्यावरती जेव्हा तो प्लेस होतो तेव्हा ऍज अ कॅमेराज फ्रेम ऑफ रेफरन्स असं आपण त्याला कॉल करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये बघा, या डायग्राम थ्रू बघा, याच्यामध्ये हा जो ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला तर तो ऑब्जेक्ट काय आहे तर याच्यामध्ये बघा झेड ऍक्सेस सोबत तुम्हाला इथे दिसेल हा ऑब्जेक्ट आहे, पॉलिगॉन आहे. तर हा पॉलिगॉन ची जी पोझिशन आहे, पर्स्पेक्टिव्ह पोझिशन, ती फाइंड आउट करण्यासाठी याच्यासाठी दोन वेक्टर घेतलेले आहेत, एक्सपी. ओके, दिसत आहे तिथे एक्सपी अँड वायपी. तर आता ह्याच्यामध्ये बघा, the figure shows plan and side views of the scenario which allows us to check the geometry and make the following observations. त्याच्यामध्ये याची जॉमेट्री फाइंड आउट केलेली आहे. तर ती जॉमेट्री कशी फाइंड आउट केलेली आहे तर त्याच्यासाठी या तुम्हाला मॅथमॅटिकल टर्म्स दिलेले आहेत. x डिवायडेड बाय z which is equal to minus xp divided by d. xp is equal to minus d into x divided by z and xp is equal to minus y divided by z upon d. ओके, तर या टाइप मध्ये आपण या रिमेनिंग टर्म्स इथे तुम्हाला दिलेली आहेत आणि त्याच्यावरून हा मॅट्रिक्स फाइंड आउट केलेला आहे. याच्यामध्ये एक्स एस वाय एस झेड एस डब्ल्यू अँड आफ्टर मल्टिप्लाइंग वी गेट, याच्यामध्ये बघा आन्सर काय आहे, मायनस एक्स वाय झेड झेड डिवायडेड बाय डी टी. टी म्हणजे काय तर ट्रान्सफॉर्म. आता याच्यामध्ये या टर्म्स तुम्ही सॉल्व्ह करून बघितल्यात तरी चालतील, अदरवाइज तुम्ही डिरेक्टली या लिहिल्यात तरी चालतील याच्यामध्ये. तर आता बघा, इथे तुम्हाला दोन डायग्राम्स दिसतील. तर याच्यामध्ये जी स्क्रीन असणार आहे ती इथं असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं स्क्रीन प्लेस केलेली आहे, हा एक्स वाय आणि झेड ऍक्सिस आहे, इकडे वाय आहे, इकडे झेड आहे, आणि इकडे बघा हा झेड आहे आणि इकडे एक्स आहे. तर आता याच्यामध्ये इथे जर स्क्रीन प्लेस असेल तर त्याच्यामध्ये बघा, दिस ट्रान्सफॉर्म इज एलिगंट अँड इट टेक्स इट into account the sign changes that takes place with the x coordinate, and it is the computing the perspective projection transform the plan and side view. म्हणजे साइड व्ह्यू ने एखादा ऑब्जेक्ट कसा शो होणार आहे आणि प्लॅन व्ह्यू ने तो कसा शो होणार आहे. तर आता ह्याच्यामधल्या बहुतेक ज्या काही कन्सेप्ट्स आहेत किंवा टर्म्स आहेत तर त्या टर्म्स तुम्हाला
काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये सांगणार आहे की याच्यामध्ये हे वर्ल्ड स्पेस ऍक्च्युअली काय असतं किंवा कॅमेराज फ्रेम ऑफ रेफरन्स काय असतं किंवा याच्यामध्ये वर्ल्ड कोऑर्डिनेट्स काय आहेत, कॅमेरा कोऑर्डिनेट्स काय आहेत, हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. या टर्म्स तुम्हाला समजल्या तर हे समजणे इझी आहे की याच्यामध्ये ऍक्च्युअली काय केलं जातं. तर आता याच्यामध्ये बघा हा जो पॉलिगॉन आहे तर हा पॉलिगॉन कॅमेरा स्पेसने कसा दिसणार आहे, वर्ल्ड स्पेसने कसा दिसणार आहे, तर त्याची पोझिशन काय असणार आहे, तर ती पोझिशन प्लेस करण्यासाठी याच्यामध्ये हे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अँड इंटरपोलेशन यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतरचा जो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्या सिलेबस मधील बघा याच्यामध्ये आहे लास्ट चॅप्टर फर्स्ट युनिट मधला डिरेक्टेक्स. ओके, तर आता ह्याच्यामध्ये थिअरॉटिकल कन्सेप्ट आहेत, म्हणजे गेम डेव्हलप करण्यासाठी याच्यामध्ये कोणतं आर्किटेक्चर यूज केलं जातं किंवा याच्यामध्ये कोणत्या कन्सेप्ट यूज केल्या जातात आणि ज्या यूज करून ह्याच्यामध्ये गेमिंग क्रिएट केलं जातं. तर आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे की डिरेक्टेक्स म्हणजे काय आहे. तर आता डिरेक्टेक्स पासून आपण स्टार्ट करत आहोत. तर आता बघा याच्यामध्ये DirectX is a rendering library. It is used for writing high-performance 3D graphics application with the help of modern graphics hardware on the Windows platform. You can refer DirectX as a low-level library as its application programming interface directly models the fundamental graphics hardware it controls. Okay, तर DirectX ही काय आहे तर एक रेंडरिंग लायब्ररी आहे. That means we assign different types of functions from the rendering library for developing the games. म्हणजे गेम डेव्हलप करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये रेंडरिंग लायब्ररीचे जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स आपण इथे यूज करू शकतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सी यूज करत असाल तर त्याच्यामध्ये stdio.h यूज होतो, कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच यूज होतं किंवा प्रिंटएफ फंक्शन स्कॅनएफ फंक्शन यूज होतात. तर आता ह्याच्यामध्ये हे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन यूज करायचे असेल तर त्याच्यामध्ये सी ची जी काही लायब्ररी आहे त्या लायब्ररी मधून तुम्हाला ते काय करायचे आहेत रिट्राईव्ह करायचे आहेत आणि ते रिट्राईव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामच्या वरती तुम्हाला इन्क्लूडचं सेंटेन्स मेंटेन करावं लागतं. ओके, तर त्याच टाईपमध्ये डिरेक्टेक्स आहे. जसं तुम्ही सीचा प्रोग्राम लिहिता आणि त्याच्यामध्ये जे काही वर्ड्स यूज करता तर ते त्याच्या पर्टिक्युलर लायब्ररीमध्ये स्टोअर आहे आणि तेच आपण यूज करतो. तर त्याच टाईपमध्ये डिरेक्टेक्स मध्ये आहे की डिरेक्टेक्स ही एक रेंडरिंग लायब्ररी आहे आणि त्याच्यामधले जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स तुम्ही गेम डेव्हलप करण्यासाठी यूज करू शकता. ओके, अँड इट इज युज्ड फॉर रायटिंग हाय परफॉर्मन्स 3D ग्राफिक्स ऍप्लिकेशन्स. रेंडरिंग लायब्ररीचा यूज करून आपण 3D ग्राफिक्स ऍप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. ओके, आणि याच्यामध्ये बघा डिफरंट हार्डवेअर ग्राफिक्सचा सुद्धा सपोर्ट याच्यामध्ये दिलेला आहे. बघा याच्यामध्ये मॉडेल द फंडामेंटल ग्राफिक्स हार्डवेअर इट कंट्रोल्स, म्हणजे याच्यामध्ये हार्डवेअर ग्राफिक्स कंट्रोल सुद्धा केले जाऊ शकतात. Then the major customers of DirectX is the game industry, and this industry build the higher level rendering engines on top of DirectX. Still other industries like scientific and medical visualization, architectural walkthrough also need high level 3D applications. म्हणजे most of the जे कस्टमर्स आहेत किंवा युजर्स आहेत तर ते डिरेक्टेक्स हे कशासाठी यूज करतात तर गेम डेव्हलपमेंटमध्ये किंवा गेम इंडस्ट्रीमध्ये जास्त यूज होतो डिरेक्टेक्सचा. अदरवाईज त्याच्या व्यतिरिक्त जे काही सायंटिफिक किंवा मेडिकल ऍप्लिकेशन्स आहेत किंवा आर्किटेक्चरल ऍप्लिकेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा 3D ऍप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी डिरेक्टेक्स लायब्ररीचा यूज होतो. Nowadays, new computer systems are having the modern graphics card by taking the advantage of GPU, non-3D applications free from work to the graphics card for intensive calculations. तर आता ह्याच्यामध्ये जे डिरेक्टेक्स मध्ये जो मेन पार्ट येतो तो आहे याच्यामध्ये जीपीयू. आता हा जीपीयू काय आहे ते आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये बघायचं आहे.
दॅट इज ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. आणि त्याच्यावरती मोस्ट ऑफ दी गेम्स काय होतात तर डेव्हलप होतात, किंवा जीपीयूचा यूज करून मोस्ट ऑफ दी गेम्स काय केल्या जातात तर डेव्हलप केल्या जातात. तर नॉर्मली फक्त डिरेक्टेक्स काय आहे तर डिरेक्टेक्स इज अ रेंडरिंग लायब्ररी अँड इट इज यूज फॉर रायटिंग हाय परफॉर्मन्स 3D ग्राफिक्स ॲप्लिकेशन. म्हणजे 3D ग्राफिक्स ॲप्लिकेशन आपण क्रिएट करू शकतो ह्याच्यामध्ये. ओके, देन द नेक्स्ट पॉइंट इज अंडरस्टँडिंग जीपीयू अँड जीपीयू आर्किटेक्चर. Okay, what is the GPU and GPU architecture? Before that we see our the next point first. त्याच्या अगोदर आपण जो नेक्स्ट पॉइंट आहे तो फर्स्टली बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जीपीयू आर्किटेक्चर बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल सीपीयू म्हणजे काय हे आपल्याला बघायचे. व्हॉट इज मीन बाय सीपीयू? ओके, तुम्हा सर्वांना सीपीयू काय आहे हे माहिती असेलच. सीपीयू इज नोन ॲज द ब्रेन ऑफ पीसी. म्हणजे कम्प्युटरचा ब्रेन असतो सीपीयू, की ज्याच्यामध्ये ऑल प्रोसेस मॅनेजमेंट केलं जातं, किंवा जे काही कम्प्युटरचं वर्क आहे तर ते वर्क होल हे सीपीयू थ्रू केलं जातं. द सीपीयू इज नोन ॲज द ब्रेन ऑफ पीसी, बट दिस ब्रेन इज एनहान्स्ड बाय अनदर पार्ट ऑफ पीसी दॅट इज जीपीयू. म्हणजे याच्यामध्ये जो सीपीयूचं जे वर्क आहे ते थोडंफार जीपीयू मध्ये काय झालेलं आहे तर कमी झालेलं आहे. म्हणजे जे सीपीयू वर्किंग करतो त्याच टाईपमध्ये जीपीयू सुद्धा वर्क करतो. जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. जीपीयू हा सुद्धा प्रोसेसिंग युनिटच आहे, पण याच्यामध्ये लिटल डिफरन्स आहे सीपीयू आणि जीपीयू मध्ये. म्हणून हा तुमचा सिलेबस पॉइंट आहे, म्हणून मी तुम्हाला डिफरन्स समजण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेन करते. ओके, देन as we know that CPU handles all the computations and instructions in PC, but technology is progressing and it is beneficial to cut down few tasks of CPU and make it done by other microprocessors. म्हणजे आता जी काही या सेंटेन्स मध्ये काय आहे तर आताची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी खूप प्रोग्रेस झालेली आहे, आणि त्यामुळे काय होतं तर सीपीयू जे काही कम्प्युटेशन्स करतो किंवा इन्स्ट्रक्शन्स सीपीयू पीसी मधल्या फॉलो करून जे काही वर्किंग करतो, जे काही टास्क करतो, तर त्याच्यामधले जे काही थोडेफार टास्क आहेत तर ते टास्क दुसऱ्या मायक्रोप्रोसेसरला दिले जातात. त्याच्यामध्ये एक आहे तो जीपीयू. म्हणजे सीपीयूचे जे काही फ्यू टास्क आहेत तो जीपीयू काय करू शकतो परफॉर्म करू शकतो, तेवढी कॅपॅसिटी जीपीयू मध्ये आहे. ओके, देन earlier before GUI the computer screen were small grid and each box has 8-bit value. आता हे जुन्या कम्प्युटरमध्ये होतं की याच्यामध्ये स्मॉल ग्रीड स्क्रीन असायची, त्याच्यामध्ये इच बॉक्स हॅव 8 बीट, म्हणजे एका त्याच्यामध्ये पिक्सेलला 8 बीट्स लागायचे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, जर जीपीयू यूज केला तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय तर आता ह्याच्यामध्ये सीपीयू समजलं असेल की नॉर्मली जो कम्प्युटरचा पीसी ब्रेन आहे तर तो काय आहे सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे की जीपीयू काय आहे. तर आता याच्यामध्ये बघा जीपीयू आणि सीपीयू मध्ये काय डिफरन्स आहे. मोस्ट ऑफ दी जीपीयू हॅव एम्प्लॉयड एमपीएजी प्रिमिटिव्स टू इम्प्रूव्ह द प्लेबॅक ऑफ व्हिडिओज, डिकोड HD व्हिडिओ, टेकिंग अन एक्स्ट्रा टास्क अवे फ्रॉम दी सीपीयू. म्हणजे हे जे गेमिंग मध्ये यूज होतं, किंवा आता ह्याच्यामध्ये या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये प्लेबॅक ऑफ व्हिडिओज, डिकोड HD व्हिडिओ डेटा, म्हणजे HD व्हिडिओ डेटा डिकोड करू शकतो किंवा व्हिडिओ प्लेबॅक करू शकतो, एवढं याची कॅपॅसिटी एवढी आहे जीपीयू, दॅट इज ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटची. ओके, देन it is possible to use multiple GPUs to accomplish a single goal, much like the dual core CPUs at present existing. ओके, तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो नेक्स्ट पॉइंट आहे जीपीयू आर्किटेक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला जीपीयू ची पूर्ण डिटेल कन्सेप्ट समजेल. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं डिफरन्स बिटवीन सीपीयू अँड जीपीयू. ओके, तर फर्स्ट डिफरन्स बघा काय आहे. सीपीयू हॅज लो कम्प्यूट डेन्सिटी whereas जीपीयू हॅज हाय कम्प्यूट डेन्सिटी. ओके, म्हणजे याच्यामध्ये सीपीयू ची लो डेन्सिटी आहे कम्प्यूट करण्याची, जीपीयू मध्ये हाय कम्प्यूट डेन्सिटी अवेलेबल आहे. देन सीपीयू हॅज कॉम्प्लेक्स कंट्रोल लॉजिक whereas जीपीयू हॅज हाय कॉम्प्युटेशन्स पर मेमरी ऍक्सेस. ओके, then third one, CPU is optimized for serial operations and has fewer execution units and high block
high clock speed. Whereas GPU is built for parallel operations, it has many parallel units. Graphics is the best example of parallelism. म्हणजे सीपीयू मध्ये सिरियल ऑपरेशन्स होतात, म्हणजे एक ऑपरेशन कंप्लीट झालं की नेक्स्ट ऑपरेशन परफॉर्म होतं, एक टास्क परफॉर्म झाला की दुसरा टास्क परफॉर्म होतो. पण जीपीयू मध्ये तसं नाहीये. जीपीयू मध्ये एक जर टास्क परफॉर्म होत असेल तर ऍट अ टाइम त्याच्यामध्ये दुसरी टास्क परफॉर्म होऊ शकते, दॅट इज पॅरलल. आणि सिरियल म्हणजेच वन बाय वन. ओके. अँड सीपीयू हॅज फ्युअर एक्झिक्युशन युनिट्स बट जीपीयू हॅज मेनी पॅरलल एक्झिक्युशन युनिट्स. म्हणजे याच्यामध्ये सीपीयू मध्ये फ्यू एक्झिक्युशन युनिट्स आहेत, जीपीयू मध्ये पॅरलल युनिट्स भरपूर आहेत याच्यामध्ये. देन नेक्स्ट डिफरन्स इज सीपीयू हॅज शॅलो pipelines that less than 30 and GPU has deep pipelines that are hundreds of stages. ज्याच्यामध्ये स्टेजेस आहेत तर त्या स्टेजेस यूज करून याच्यामध्ये रेंडरिंग प्रोसेस होते. रेंडरिंग प्रोसेस काय असते ते तुम्ही बघणार आहात नेक्स्ट पॉइंट मध्ये. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट डिफरन्स बघा काय आहे. CPU have more parallelism with while never GPU have better flow control, flow logic like CPU scatter memory access and now do not one way pipelines. तर आता ह्याच्यामध्ये बेटर कंट्रोल आहे, फ्लो कंट्रोल. आता जीपीयू मध्ये जर यूज केलं तर आता जीपीयू मध्ये का हे आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेम डेव्हलप करत असाल तर त्याच्यामध्ये जे काही सीन चेंजेस आहेत तर ते सीन चेंजेस जेवढे इफेक्टिव्ह जीपीयू यूज करून होतात तेवढे सीपीयू यूज करून होणार नाही. तर त्याच्यामुळे गेमिंग मध्ये काय यूज केलं जातं तर जीपीयू यूज केला जातो. तर आता आपण जीपीयू आर्किटेक्चर बघायचं आहे काय आहे ते. तर तुम्हाला समजलं असेल तर जीपीयू कशासाठी यूज होतो तर जीपीयू इज युज्ड टू डेव्हलप दी 3D ग्राफिक्स ऍप्लिकेशन. आणि हे जीपीयू काय असतं तर इट इज अ चिप विच इज प्रेझेंट ऑन व्हिडिओ कार्ड ऑर एम्बेडेड ऑन मदरबोर्ड. म्हणजे तुमच्या सिस्टीमचं जे काही व्हिडिओ कार्ड आहे त्याच्यावरती ऑलरेडी प्रेझेंट असणार आहे किंवा हे मदरबोर्डवरती एम्बेड केलं जाईल. GPU, that is graphics processing unit. Okay, so see this one, GPU and GPU architecture. In 3D graphics, a scene is created from many separate objects. The objects are represented by a geometric form. These geometric forms are represented by a set of vertices and particular type of graphic primitives. ओके. तर आता ह्या सिंटेक्स मध्ये तुम्हाला काय मिनिंग दिलेलं आहे तर सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट कसा क्रिएट होतो तर त्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टचे फर्स्ट ऑफ ऑल व्हर्टायसेस सेट केले जातात, म्हणजे सेट ऑफ व्हर्टायसेस. त्या सेट ऑफ व्हर्टायसेस वरून त्याच्यामध्ये जॉमेट्रिक फॉर्म तयार केला जातो आणि त्या जॉमेट्रिक फॉर्मचा यूज करून ह्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि त्या ऑब्जेक्ट वरून त्याच्यावरती काय क्रिएट केले जातात तर सीन क्रिएट केले जातात. तर ही जी काही प्रोसेस आहे तर ही प्रोसेस याच्यामध्ये इझिली होऊ शकते जीपीयू मध्ये. आता याच्यामध्ये हे ग्राफिक्स प्रिमिटिव्ह काय आहे तर दी ग्राफिक्स प्रिमिटिव्ह इंडिकेट्स हाऊ डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू क्रिएट अ शेप. Graphics hardware can render a set of individual points, a series of line segments and group of filled polygons. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातात तर हे ग्राफिक्स प्रिमिटिव्ह आहेत. तर आता हे ग्राफिक्स प्रिमिटिव्ह काय आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल, पण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तुम्हाला ही जी प्रोसिजर आहे रेंडरिंग पाईपलाईन प्रोसेस तर ह्याच्यामध्ये ती ग्राफिक्स प्रिमिटिव्ह इथे तुम्हाला दिसत असेल. तर याच्यामध्ये हे प्रिमिटिव्ह कसे यूज केले जातात तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल खाली. ओके. There is a dedicated graphics processing unit in modern 3D called graphics processing unit and GPU execute instructions independently. म्हणजे GPU मध्ये instructions या independently काय होत असतात execute होत असतात. Then the command is sent by CPU to the GPU. Then GPU does the rendering operation and time CPU continue with other tasks. Such operations are called asynchronous operation. म्हणजे
सीपीयू कडे आलेली जी काही कमांड आहे तर ती कमांड सीपीयू थ्रू जीपीयू ला सेंड केली जाते आणि जीपीयू काय करतो तर त्याच्यावरती रेंडरिंग ऑपरेशन परफॉर्म करतो आणि त्यामुळे काय होतं तर सीपीयू हा दुसरा टास्क परफॉर्म करण्यासाठी फ्री होतो आणि त्यामुळे या प्रोसेसला काय कॉल केलं जातं तर असिंक्रोनस ऑपरेशन. ओके, देन the geometric information is given to the rendering library of DirectX, or it is also called as OpenGL. To request the rendering operation, the function calls are used and it returns the considerable amount of time before the GPU finished the rendering graphics. ज्याच्यामध्ये डिरेक्ट मधून जे काही फंक्शन कॉल्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत तर ते फंक्शन्स यूज केले जातात आणि ते फंक्शन्स यूज करून एखादं ऑपरेशन असेल तर ते जीपीयू थ्रू काय केलं जातं एक्झिक्यूट केलं जातं. Okay, then in other words, we can say the rendering a pixel on the screen which you need to communicate with the GPU. You need a medium and this medium is known as OpenGL. OpenGL is not a programming language. It is an application programming interface whose purpose is to take data from CPU to GPU. आता याच्यामध्ये OpenGL वर्किंग काय आहे तर याच्यामध्ये सीपीयू कडून घेतलेला डेटा जीपीयू ला प्रोव्हाइड करणं हे कोणाचं काम आहे तर OpenGLचं काम आहे आणि हा काय आहे तर ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एपीआय. एपीआय तुम्हाला दुसऱ्या ऍप्लिकेशन दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजलं असेल माहिती असेल की एपीआयचं वर्किंग काय असतं तर ह्याच्यामध्ये हे वर्किंग आहे की सीपीयू कडून डेटा घेऊन जीपीयू ला प्रोव्हाइड करायचं. हेन्स कम्प्युटर ग्राफिक्स डेव्हलपर यू टास्क इज टू सेंड डेटा टू जीपीयू टू OpenGL ऑब्जेक्ट्स. आता याच्यामध्ये हे बघा ओके, तर इथे जो तो थेरॉटिकल पार्ट तुम्हाला दिसतोय तर ते थेरॉटिकल पार्ट मी तुम्हाला या डायग्राम वरून एक्सप्लेन करते. तर आता याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला जर दिसत नसेल तर इथे काय आहे तर सीपीयू आहे, इथे आहे ऍप्लिकेशन, थर्ड वन आहे OpenGL और DirectX, त्याच्यानंतर आहे ग्राफिक्स ड्रायव्हर, त्याच्यानंतर आहे जीपीयू आणि त्याच्यानंतर आहे व्हिडिओ मेमरी आणि व्हिडिओ मेमरी मध्ये आहे इमेज बफर्स, डेप्थ और पेन्सिल बफर, टेक्स्चर मॅप, वर्टेक्स बफर आणि इथं आहे मेन मेमरी. ओके, तर दिस इज द ब्लॉक डायग्राम टू शोज द कम्युनिकेशन बिटवीन सीपीयू अँड जीपीयू. त्याच्यामध्ये हे OpenGL किंवा याच्यामध्ये जे मिडल टर्म्स आहेत ग्राफिक्स ड्रायव्हर तर हा थिअरॉटिकल पार्ट तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे. तर या डायग्राम मधून तुम्हाला तो डेटा पूर्ण कम्प्लीट काय आहे तो कळेल. तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जर शो होत नसेल तर मी इथं परत दाखवते तुम्हाला डायग्राम. So just see the stages here, OpenGL or DirectX, then graphics driver, GPU and video memory. व्हिडिओ मेमरी मध्ये सुद्धा याच्यामध्ये डिफरंट बफर्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये आहे इमेज बफर और डेप्थ बफर, पेन्सिल बफर, टेक्स्चर मैप और वर्टेक्स बफर. ओके, देन
Then there is a relation between CPU and main memory. After that, see here. Okay. Okay, just see here. This is CPU and this is GPU. And the working is done between the CPU and GPU by using these stages. Okay, ही मेन मेमरी आहे, म्हणजे तुमच्या कम्प्युटरची मेन मेमरी आहे. आणि याच्यामध्ये काय होतं तर main memory is also communicate with the video memory. Then first of all बघा, याच्यामध्ये जेव्हा एखादं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी सीपीयू मध्ये येतं किंवा कम्प्युटर मध्ये येतं, एखादं ऍप्लिकेशन जेव्हा डेव्हलप करायचं असेल तर त्यावेळी ते कसं डेव्हलप होतं तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल any task is come towards the CPU, then CPU can transfer this work to the GPU, and it is not directly comes towards the GPU. That application can use the OpenGL or DirectX. मगाशी मी सांगितलं की याच्यामध्ये OpenGL यूज केलं जातं, म्हणजेच ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हा यूज केला जातो. आणि हा OpenGLचं वर्किंग काय आहे तर सीपीयू कडून डेटा घेऊन जीपीयू ला काय करायचंय, ट्रान्सफर करायचंय. तर ते काम कोणाचं आहे तर OpenGLचं आहे. किंवा तुम्ही OpenGL यूज करायचं नसेल तर त्याच्यामध्ये डिरेक्टेक्स ही रेंडरिंग लायब्ररी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि हे डिरेक्टेक्स किंवा OpenGL यूज करण्यासाठी काय केलं जातं तर ह्याच्यामध्ये फंक्शन कॉल्स यूज होतात किंवा रेंडरिंग कमांड्स यूज केल्या जातात. आणि त्या कमांड्स यूज करून हे ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पार्ट दिसेल बघा, ग्राफिक्स ड्रायव्हर. ओके, the graphics driver has the OpenGL function calls into the code that GPU can get it. A 3D graphics driver, as a rule, actualizes OpenGL functions straightforwardly to limit the overhead of issuing rendering commands. आणि याच्यामध्ये काय केले जातात तर ड्रायव्हर्स चेक केले जातात, म्हणजे जे काही फंक्शन्स कॉल येतात सीपीयू कडून बाय युजिंग OpenGL, तर याच्यामध्ये हे पूर्णपणे चेकआउट केलं जातं बाय युजिंग ग्राफिक्स ड्रायव्हर. आणि त्याच्यानंतर ते काय केले जातात, जीपीयू ला प्रोव्हाइड केले जातात. आणि त्याच्यानंतर जीपीयू त्याचं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी कशाचा यूज करतो तर व्हिडिओ मेमरीचा यूज करतो. इथं तुम्हाला दिसेल दोन टाईपच्या मेमरी दिसतील तुम्हाला. एक आहे मेन मेमरी आणि सेकंड आहे व्हिडिओ मेमरी. ओके, सर सपोज एखादं ऍप्लिकेशन असेल ते मेन मेमरीमध्ये असेल तर ते त्या ऍप्लिकेशन वरती जर काही वर्क करायचं असेल तर ते मेन मेमरी मधून व्हिडिओ मेमरी वरती घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ऑपरेशन्स काय केले जातात, परफॉर्म केले जातात. किंवा एखादं ऑपरेशन जीपीयू वरून परफॉर्म करायचं असेल किंवा एखादं ऍप्लिकेशन टास्क जीपीयू थ्रू परफॉर्म करायचा असेल तर तो परफॉर्म करण्यासाठी याच्यामध्ये व्हिडिओ मेमरी यूज केली जाते, नॉट अ मेन मेमरी. याच्यामध्ये जीपीयूची जी व्हिडिओ मेमरी आहे ती यूज होते. ओके, तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडे दिसेल हा व्हिडिओ मेमरीचा पार्ट दिसेल. तर आता ह्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत, तर त्या टर्म्स काय आहेत तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. याच्यामध्ये बघा, there is a 3D graphics board. This board has its own memory center and it is ordinarily called V3D RAM. Okay, video random access memory. जे व्हिडिओ मेमरीला V3D RAM असंही कॉल केलं जातं, दॅट इज व्हिडिओ रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि ही त्याची ओन मेमरी आहे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटची. आणि त्याच्यावरती सगळे ऑपरेशन्स काय केले जातात, परफॉर्म केले जातात. अँड इट इज अ 3D ग्राफिक्स बोर्ड. याला 3D ग्राफिक्स बोर्ड असंही कॉल केलं जातं. देन the GPU can store any data in VRAM. However, there are various kinds of information that can quite often be found in the graphics board memory when a 3D graphics application is running. म्हणजे कितीही डेटा आपण या जीपीयू वरती काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्याच्यामध्ये जो गरजेचा डेटा आहे तो आपण त्या व्हिडिओ रॅम वरती स्टोअर करून ठेवू शकतो.
VRAM has the front and back image buffer. आता या व्हिडिओ रॅमला किंवा व्हिडिओ मेमरीला दोन टाईपचे बफर आहेत, मेन बफर आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे तो फ्रंट आणि दुसरा आहे तो बॅक इमेज बफर. तर आता ह्याचं वर्किंग बघा काय आहे. द फ्रंट इमेज बफर कंटेन्स दी करेक्ट पिक्सेल इन्फॉर्मेशन दॅट इज नोटिसेबल इन दी व्ह्यू पोर्ट. आता याच्यामध्ये व्ह्यू पोर्टला लागणारे जे काही करेक्ट पिक्सेल्स आहेत तर ते करेक्ट पिक्सेल्स फ्रंट इमेज बफरमध्ये स्टोअर असतात. तर आता याच्यामध्ये व्ह्यू पोर्ट हा काय आहे तर बघा, व्ह्यू पोर्ट इज ओनली अ रिजन ऑफ शो containing the rendering picture or sub-region of a window or the whole substance of a window or the full zone of the show. म्हणजे सपोज याच्यामध्ये एखादा पिक्चर असेल तर त्याच्यामध्ये पिक्चरचं जे काही रिजन आहे फक्त ओनली त्या पिक्चरसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर विंडोसाठी, तर त्याच्यामध्ये जे काही नीडेड पिक्सेल्स आहेत तर ते नीडेड पिक्सेल्स कशामध्ये असतात तर या व्ह्यू पोर्टमध्ये असतात. व्ह्यू पोर्ट म्हणजेच काय तर अँगल, म्हणजे तुम्ही कोणत्या अँगलने बघताय तर त्या अँगलमध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्ट दिसणार. तर त्या टाईपमध्ये पिक्सेल्स इथे शो होतात. अँड दी सेकंड बघा, दी बॅक इमेज बफर इज द प्लेस वेअर जीपीयू रिअली रेंडर्स अ सीन. ह्याच्यामध्ये बघा जीपीयू रिअली रेंडर्स अ सीन, म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअली जो काही सीन आहे तर तो सीन परफॉर्म करण्यासाठी याच्यामध्ये बॅक इमेज बफर यूज होते. The back buffer is not noticeable and exists with the goal that a scene can be rendered completely before being appeared to the client. म्हणजे बघा, तुम्ही जे काही तुम्ही गेम्स प्ले करत असाल किंवा तुम्ही गेम खेळत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो फ्रंट पार्ट आहे तर तो फ्रंट पार्ट तुम्हाला दिसतो, त्याच्यामध्ये जो बॅक पार्ट आहे तो तुम्हाला दिसत नाही. म्हणजे तो युजर्सना शो होतो तो काय आहे तर फ्रंट इमेज बफर असतो आणि जो बॅकला असतो तो बॅक बफर असतो. ओके. आफ्टर इमेज रेंडरिंग इज टोटली डन, फ्रंट अँड बॅक इमेज बफर्स आर threaded. This process is known as a buffer swap and can be performed either by duplicating the contents of the back image buffer to the front image buffer or by changing the memory address that stands for the base of the visible image buffer. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा एखादं ऍप्लिकेशन क्रिएट करून रेडी होतं तेव्हा त्याच्यामध्ये फ्रंट इमेज बफर आणि बॅक इमेज बफर हे ट्रेड केले जातात किंवा मिक्स केले जातात आणि त्या प्रोसेसला बफर स्वॅप असं कॉल केलं जातं याच्यामध्ये. बाकीच्याही याच्यामध्ये काही टर्म्स आहेत तर त्या टर्म्स तुम्ही रीड करू शकता. बघा ह्याच्यामध्ये बघा, इन अ लार्ज पोर्शन ऑफ 3D रेंडरिंग ऍप्लिकेशन the utilization of VRAM is managed by texture map or in cutting edge rendering application texture maps may contain data other than a basic pixel picture. ओके. तर आता ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जेवढ्या टर्म्स समजल्या असतील तेवढ्या समजल्या, पण याच्यामध्ये ज्या काही टर्म्स तुम्हाला समजलेल्या नाहीयेत तर याच्यामध्ये या डीपमध्ये काय आहेत हे आपल्याला नेक्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये हे व्ह्यू पोर्ट काय आहे किंवा याच्यामध्ये हे बफर स्वॅप काय आहे. ओके. तर हे आपल्याला पूर्णपणे डीपमध्ये नंतर बघायचं आहे. पण हा पॉइंट नेक्स्ट पॉइंट बघितलेला आहे बघा, डिफरंट फ्रॉम सीपीयू अँड जीपीयू, डिफरन्स बघितलेला आहे सीपीयू अँड जीपीयू. ओके. तर याच्यामध्ये हा पॉइंट कम्प्लीट झालेला आहे ते आपला. हा बघा जीपीयू अँड जीपीयू आर्किटेक्चर. जीपीयू आर्किटेक्चर बघा, जीपीयू हा व्हिडिओ कार्डवरती प्रेझेंट असतो किंवा मदरबोर्डवरती एम्बेड केला जातो आणि त्याच्यामध्ये सीपीयूचे जे काही सम ऑफ द टास्क आहेत तर ते टास्क जीपीयू थ्रू काय केले जातात, परफॉर्म केले जातात. आणि जीपीयू मोस्ट ऑफ दी कशासाठी यूज केलं जातं तर गेम डेव्हलपमेंटसाठी जीपीयू यूज केला जातो. देन दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ दी सीपीयू अँड जीपीयू कम्युनिकेशन. याच्यामध्ये सीपीयू आणि जीपीयूचं कम्युनिकेशन होतं या टाईपमध्ये आणि कम्युनिकेशन होण्यासाठी याच्यामध्ये सीपीयू थ्रू ऍप्लिकेशन जीपीयूला सेंड केले जातात. तर ते सेंड करण्यासाठी याच्यामध्ये OpenGL किंवा DirectX आणि ग्राफिक्स ड्रायव्हर यांचा यूज केला जातो आणि त्याच्यामध्ये जीपीयू वरती जे काही टास्क परफॉर्म होतात तर ते टास्क परफॉर्म करण्यासाठी याच्यामध्ये व्हिडिओ रॅन्डम ऍक्सेस मेमरीचा यूज केला जातो. ओके. तर आता याच्यामध्ये बघा या टाईपचे डिफरंट
कन्सेप्ट यूज आहेत. तर हे बफर्स वगैरे काय आहेत ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर तुम्ही इथे रीड करू शकता. बघा इथे बफर स्वॅप, त्याच्यानंतर आहे डेप्थ बफर और झेड बफर. आता हे झेड बफर म्हणजेच काय, तर इन व्ही रॅम अ ब्लॉक ऑफ डेटा इज स्टोअर्ड अँड इट इज कॉल्ड दी डेप्थ बफर. म्हणजे रॅम वरती ब्लॉक ऑफ डेटा स्टोअर केला जातो आणि तो डेटा स्टोअर करणं म्हणजेच काय, तर डेप्थ बफर. तर या डिफरंट कन्सेप्ट आहेत, जेवढ्या तुमच्या लक्षात राहतील तेवढ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. नेक्स्ट पॉइंट आपण बघितलेला आहे सीपीयू आर्किटेक्चर. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो मेन पार्ट आहे तर तो मेन पार्ट आपण बघणार आहोत. तो काय आहे, तर अंडरस्टँडिंग हाऊ टू सॉल्व बाय जीपीयू. आता याच्यामध्ये जीपीयूचं स्ट्रक्चर काय आहे किंवा याच्यामध्ये जी काही रेंडरिंग पाईपलाईन प्रोसेस आहे तर ती रेंडरिंग पाईपलाईन प्रोसेस काय आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे.